एक छोटंसं जंगल होतं. त्या जंगलामध्ये सगळे प्राणी पक्षी आनंदात राहत होते. एक दिवस जंगलाच्या राजाने म्हणजेच सिंहाने कोल्होबाला बोलावून घेतले आणि कोल्होबाला आदेश दिला, कोल्होबा, तुम्ही आपल्या छोट्याशा जंगलामध्ये राहणाऱ्या प्राण्यांची व पक्ष्यांची मोजणी करून मला सांगा. कोल्होबा लगेच होकार देतात आणि सिंहराजांनी दिलेल्या आदेशाचे पालन करतात. कोल्होबा म्हणतात, होय महाराज, मी लगेचच कामाला सुरुवात करतो. कोल्होबा आपली डायरी व पेन घेऊन आपल्या कामाला सुरुवात करतात. आता कोल्होबा आपली पाऊलवाट सुरू करतात. त्यांना सर्वात पहिल्यांदा दिसतात एक हत्ती. आपल्या डायरीमध्ये लिहून घेतात, एक हत्ती. थोडे पुढे गेल्यानंतर त्यांना दिसतात दोन सुंदर पिसारा फुलवलेले मोर. ते सुद्धा कोल्होबा आपल्या डायरीमध्ये लिहून घेतात. पुन्हा कोल्होबा पुढे जातात. पुढे गेल्यानंतर त्यांना एका झाडाखाली 3 खरुताई दिसतात. बरोबर ना? बघा बरं बालमित्रांनो, 1 2 3 बरोबर. पुन्हा कोल्होबा दुसऱ्या रस्त्याने पुढे जातात. पुढे गेल्यानंतर एका झाडाच्या फांदीवर त्यांना 4 कावळे दिसतात. बघा बरं बालमित्रांनो, आहेत का 4 कावळे? 1 2 3 आणि 4. अगदी बरोबर. मग कोल्होबा आणखी दुसऱ्या रस्त्याने पुढे जात. पुढे गेल्यानंतर त्यांना हुप हुप करणारे 5 माकडे दिसतात बर का. बघा बरं मुलांनो, बरोबर आहे की नाही मोजणी? बघा हा, 1 2 3 4 आणि 5. अगदी बरोबर. ही सर्व माहिती कोल्होबा आपल्या डायरीमध्ये नोंदवून घेतात. आणखी थोडे पुढे गेल्यानंतर त्यांना छान असे 6 हरणं दिसतात. बघा हा, 1 2 3 4 5 आणि 6. अगदी बरोबर. कोल्होबा आपल्या डायरीमध्ये सर्व माहिती नोंदवून घेतात बरं का. अजून थोडे पुढे गेल्यानंतर त्यांना दिसतात 7 असे पांढरे शुभ्र ससे. बघा हा, आपण एकदा मोजणी करून पाहूयात. 1 2 3 4 5 6 आणि 7. अगदी बरोबर. कोल्होबा ही माहिती डायरीमध्ये नोंदवून घेतात. आणखी थोडे चालल्यानंतर कोल्होबांना विविध रंगाचे सुंदर अशी फुलपाखरे दिसतात. चला तर आपण ते मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. शाबास, बरोबर आहे. बरोबर 8 फुलपाखरे आहेत. ही माहिती डायरीमध्ये लिहून घेतात आणि छान एक स्मितहास्य देतात, कारण फुलपाखरे खूपच सुंदर असतात. आणखी थोडे पुढे गेल्यानंतर त्यांना उंच अशा आकाशात उडणारे 9 पोपटे दिसतात. चला तर मग आपण मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. शाबास, बरोबर आहेत. आपल्या डायरीमध्ये लिहून घेतात. आता आणखी थोडे पुढे गेल्यानंतर त्यांना एका तळ्यात 10 बदके दिसतात. आता कोल्होबा ही माहिती आपल्या डायरीमध्ये लिहून घेतात. ही सगळी माहिती लिहून झाल्यानंतर आता कोल्होबा पुन्हा सिंहराज यांच्या गुहेची पाऊलवाट चालायला लागतात. तिथे पोहोचल्यानंतर सिंहराज त्यांना विचारतात, सर्व प्राण्यांची व पक्ष्यांची मोजणी झाली का? होय महाराज,
कोल्होबा लगेच उच्चारतात, हे बघा माझी डायरी. सिंहराज, अरे वा, तुम्ही तुमचे काम अगदी चोखपणे पार पाडलेत बरं. चला, आता मला पुन्हा एकदा या सगळ्या प्राण्यांची मोजणी तुम्ही एकदा मोठ्याने वाचून दाखवा. होय महाराज. एक हत्ती. बघा बरे मुलांनो, आहे की नाही? एक, दोन, दोन मोर. अगदी बरोबर. खारुताई किती आहेत बरं? एक, दोन, तीन. शाबास. चला बालमित्रांनो, आता आपण कावळे मोजूयात. हा, एक, दोन, तीन आणि चार. बरोबर. आता माकडे किती आहेत बरं? आपल्या हाताच्या बोटांप्रमाणेच. एक, दोन, तीन, चार आणि पाच. अगदी बरोबर. चला, आता आपण हरिण मोजूयात. चला हा बालमित्रांनो, एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा. शाबास. आपल्याला हरणं मिळाली आहेत 6. आता आपण ससे मोजूयात. हा, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा आणि 7. अगदी बरोबर. ससे आहेत 7. आता आपण सुंदर सुंदर आणि रंगीबिरंगी अशी फुलपाखरे मोजूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, 7 आणि 8. बरोबर. रंगीबिरंगी अशी फुलपाखरे आहेत 8. चला, आता उंच अशी आकाशात उडणारी पोपटे मोजूयात. पोपट आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. अगदी बरोबर हा बालमित्रांनो. चला, आता आपण बदके मोजूयात. बदक आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. बरोबर बालमित्रांनो. झाली की नाही तुमची 1 ते 10 अंक ओळख? चित्रांसोबत आणि गोष्टीसोबत तुमची 1 ते 10 अंक ओळख झाली की नाही? Thanks for watching my video. Please like, share and subscribe my channel.